नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत कामगार विभागाची पदभरती ही 2026ची ही डिक्लेअर करण्यात आली आहे आणि यामध्ये कमी पद असली तरी 78 पदांची जाहिरात ही या ठिकाणी आणली गेलेली आहे। मग 78 पदं जी आहेत ती या ठिकाणी येणार आहेत। मग 78 पदासंदर्भामध्ये काय स्ट्रक्चर काय असणार आहे ही जाहिरात आजच ही प्रसिद्ध झालेली आहे आणि आज किंवा उद्या सकाळपर्यंत याची डिटेल स्वरूपामध्ये जाहिरात ही आपल्यासमोर येणार आहे। यामध्ये मुख्यतः आपल्याला दिसून येणार आहे की यातला अभ्यासक्रम काय असणार आहे, एलिजिबिलिटी काय असणार आहे, याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल जाहिरातीमध्ये येणार आहेत, जी आत्तापर्यंत आली नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे सकाळपर्यंत याची डिटेल जाहिराती येणार। ती आल्यानंतर तीसुद्धा आपण डिटेल स्वरूपात बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सगळ्यात महत्त्वपूर्ण बघणार आहोत ते म्हणजे काय की कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, कामगार विभागामार्फत कोणकोणती पदं आहेत, म्हणजे मुंबईतला कामगार विभाग जो आहे त्याची ही जाहिरात आहे। यानंतर वेतन श्रेणी किती असणार आहे, ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येणार आहे का, आणि ही भरती सरळ सेवा आणि MPSC एक्झॅक्ट कोण घेणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत। यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला ह्या स्ट्रक्चरनुसार परीक्षेची तयारी आपली बऱ्यापैकी झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसांनी अभ्यास तयारी करताय अशा विद्यार्थ्यांनी चुपचाप सुमडीमध्ये हा फॉर्म भरायचा आहे। जागा जास्त नाही आहे म्हणून फॉर्म भरायचा टाळायचा नाही आहे। बरेच जण असं करणार आहेत की 78 जागा आहे कशाला भरायचे आहेत हे विचार करायचे नाहीत। आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म शांततेमध्ये भरायचा, आपला अभ्यास चालू ठेवायचा आणि अभ्यास एक्झामच्या दिवशी जाऊन पेपर सोडवायचा, जेणेकरून आपला रिझल्ट ह्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आला तर इथलची वेतन श्रेणी खूप चांगली आहेत। ग्रुप ब नंतर ग्रुप ब ला लागूनच सगळा वेतन श्रेणीचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिसून येतं। त्यामुळे ही संधी सोडू नका। जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्यांनीसुद्धा या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायची आहे। त्यामुळे चुपचापपणे कोणाला न सांगता आपण जायचा, फॉर्म ऑनलाईन फिलअप करायचा आहे आणि परीक्षा ही द्यायची आहे। या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्याला संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2026 ही घेऊन आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला तलाठी भरती असेल, नगरसेवक भरती असेल, नगर परिषद भरती असेल, यानंतर वन रक्षक असेल किंवा इतर जेवढ्याही परीक्षा आहेत सरळ सेवेच्या माध्यमातून, अंगणवाडी मुख्य सेविका असेल, यांच्यासुद्धा परीक्षा सरळ सेवेच्या संपूर्ण भरती बॅचमध्ये 2026मध्ये आपण घेतल्या जात आहे। या सर्व लेक्चर्स आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत आणि यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, MPSC, TCS, IBPS या संपूर्ण पॅटर्नला आपण एकत्रितरित्या सामोरे जात आहोत। त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास करत असताना तुम्हाला कोणत्याही स्वरूपातली अडचण या ठिकाणी येणार नाही आहेत। तसंच या ठिकाणी तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी सापडणार आहे। एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून तुम्हाला सगळं लेक्चर्स हे घेतले जातात। त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, PDF नोट्स उपलब्ध असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, व्हॅलिडिटी 1 इयर्सची व्हॅलिडिटी असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि पर्सनल मेंटॉरशिपसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे आणि यासोबतच आपल्याला ही संपूर्ण बॅच महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी किमतीमध्ये म्हणजे 1299 मध्ये ही उपलब्धता आहे। त्यामुळे ह्यापेक्षा कमीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला ही बॅच दिसणार नाही आहे आणि याचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी या कोर्सची उपलब्ध असणार, म्हणजे तुम्ही बॅच घेतल्यापासून 1 वर्षापर्यंत तुम्हाला स्पर्धा परीक्षेतल्या जेवढ्याही एक्झाम होतील त्या सगळ्या एक्झामला तुम्ही सामोरे जाऊ शकतात। त्यामुळे संधीचा फायदा घ्या आणि बॅच जॉईन करा। यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं काय की महाराष्ट्र शासनाचा जो कामगार विभाग आहे मुंबईमधून, या मुंबई विभागामधून ही पदभरती जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये परीक्षेचं नाव सरळ सेवा गट क च्या अंतर्गत कामगार भरती जी आहे ती ही केली जाणार आहे। त्यामुळे कामगार विभागाची ही जाहिरात महत्त्वपूर्ण आहे। सरळ सेवेच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे। भरतीचा प्रकार पूर्णतः सरळ सेवा असणार आहे, म्हणजे MPSC आहे का इथे, MPSC पॅटर्न नाही, इथं MPSC नसून सरळ सेवेच्या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। म्हणजे फक्त एक परीक्षा आणि तुम्ही कामावर रुजू अशी हे स्वरूप असणार एकंदरीत आणि हे महत्त्वपूर्ण स्वरूप तुम्हाला लक्षात येणार आहे। यासोबत बघा ही जाहिरात आहे जी आजच्या पेपरमध्ये आपल्याला आलेली दिसते। या जाहिरातीमध्ये मुंबई कामगार आयुक्तालय मुंबईच्या माध्यमातून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे।
यामध्ये सरळ सेवा पद्धतीने गट क मधील रिक्तपदे भरणे, रिक्तपदे भरती जाहिरात म्हणून याला शीर्षकाखाली ही पूर्ण जाहिरात ही दिली गेलेली आहे. मग ह्या जाहिरातीमध्ये काय एकूण 22 माथाडी मंडळे जे आहेत त्यांचा समावेश असणार आहे आणि 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत खालील संवर्गातील पदांच्या भरतीकरिता गट क सेवा परीक्षा 2026 फक्त ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. म्हणजे ही परीक्षा काय होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने ही पार पडणार आहेत. मग ह्या परीक्षेमध्ये कोणकोणती पदं आहेत, काय काय काम करताय हे सगळं बघणार आहोत. यामध्ये बघा निरीक्षक नावाचं पद आहे, निरीक्षण इन्स्पेक्टर नावाचं पद आहे, कामगार इन्स्पेक्टर असणार आहे. याची सर्वाधिक म्हणजे काय 62 म्हणजे 62 पदं ही जाहीर केली गेली आहेत. व्यवस्थित आकडा आहे, 62 पदासाठी ही जाहिरात असणार आहे. आणि या जाहिरातीमध्ये तत्वतः आत्तापर्यंत त्याचा इलिजिबिलिटी आली नसली तरी ह्यासाठी महत्त्वाचं काय कोणतीही पदवी या निरीक्षक पदासाठी आवश्यक असणार आहे. म्हणजे याची शक्यता सर्वात जास्त आहे कोणत्याही पदवीतून जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यामुळे तुम्हाला काय म्हणलं सुरुवातीला सुमडीत जायचं आहे, फॉर्म भरायचा आहे आणि एक्झामच्या दिवशी जाऊन एक्झाम द्यायची आहे. हे काम आपल्याला करायचं आहे. 62 जागा आहेत आणि याचं वेतन श्रेणी बघा S13 आहे, S13. आणि ग्रुप ब जो आहे ग्रुप बचं 15-16 पासून ग्रुप ब ची वेतन श्रेणी चालू होते. म्हणजे ग्रुप ब च्या लागूनच हा ग्रुप सी मधली ही पोस्ट आहे आणि याला S13चं वेतन श्रेणी असणार आहे. म्हणजे किती 34,400 ते 1,12,400 पर्यंत ही वेतन श्रेणी असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही जॉईन होताल जवळपास तुम्हाला सगळे मुंबईमध्ये तुमची जॉईनिंग असणार आहे आणि ह्या मुंबईत जॉईनिंग असल्या कारणाने तुमचं वेतन नियर अबाउट 60 to 70,000 म्हणजे 1000च्या दरम्यान तुमचं वेतन हे असणार आहे सुरुवातीचं जॉईनिंगचं. लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण पद आहे. या पदाचं वेतन जवळपास 60 ते 70 हजारापर्यंत तुमचं जॉईनिंगच्या वेळेस असणार आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर लेखापाल. आता लेखापालच्या संदर्भामध्ये काय महत्त्वपूर्ण बाब आहे, लेखापालच्या संदर्भामध्ये महत्त्वाची बाब काय की या ठिकाणी शक्यता सगळ्यात जास्त आहे कॉमर्स ज्यांचं आहे त्यांची पदवी झाली आहे. आणि मे बी असंही म्हणलं जातं की या संदर्भामध्ये एक्सपिरियन्स हा काउंट केला जाणार आहे. जर एक्सपिरियन्सची गरज भासू शकते. आता डिटेल जाहिरात आल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे दिसून येणार आहे की एक्सपिरियन्सची गरज आहे का. जर एक्सपिरियन्सची गरज नसेल तर तुमचं कॉमर्समध्ये पदवी असणं गरजेचं असणार आहे आणि ह्या पदवीच्या आधारावरती तुम्ही लेखापाल अकाउंटंट म्हणून तुम्ही तिथे जॉईन होऊ शकतात. या संदर्भामध्ये 12 पदं जी आहेत ती इथं असणार आहेत. यामध्ये सुद्धा S13ची काय वेतन श्रेणी ही असणार आहे S13ची आणि यामध्ये 34,400 ते 1,12,400 पर्यंत वेतन हे इथं उपलब्ध असणार आहे. यामध्ये सुद्धा सेम असणार आहे 60 ते 70 हजारापर्यंत तुम्हाला इन हँड तुमची सॅलरी तुम्हाला पहिली भेटण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं पद आहे लघु टंकलेखक. आता लघु टंकलेखकच्या संदर्भामध्ये काय आहे, लघु टंकलेखकच्या 4च पदं ही काढलेली आहेत आणि लघु टंकलेखक त्याला स्टेनोग्राफर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता हे स्टेनोग्राफर हे पद जे आहेत हे कदाचित शेवटची जाहिरात असेल ज्यामध्ये लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोग्राफरची नियुक्ती केली जाते. हे मृत घोषित केले गेलेले हे पद आहे. म्हणजे सरकारच्या माध्यमातून काय अशी पदं मृत घोषित करून काय बेरोजगारांना मोठ्या प्रमाणामध्ये वाव देण्याचं काम हे चालू आहे आणि त्यामध्ये आता याची सुद्धा भर पडणार आहे. त्यामुळे हे शेवटचं पद आहे. ज्यांचं कोणाचं स्टेनोग्राफरची तयारी झालेली आहे किंवा त्यांनी स्टेनोग्राफरची हे केलेले क्लासेस केलेले आहेत त्यांना एक संधी असणार आहे. केवळ 4 पदं आहेत. 4 पदं भरायचे. S8 कॅटेगरीमध्ये तुमची वेतन श्रेणी असणार आहे जवळपास 25,000 ते 81,000 पर्यंतचं तुमचं वेतन या अंतर्गत तुम्हाला उपलब्ध होणार आहे. पहिलं वेतन साधारणतः 40च्या जवळपासचं पहिलं वेतन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे तिन्ही पदं महत्त्वाचे जे कामगार विभागामार्फत येणाऱ्या कालावधीमध्ये भरले जाणार आहेत. मग यामध्ये अजून काय महत्त्वपूर्ण बाब आहे, यामध्ये बघा आपल्याला ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू होणार आहे. ती 23 मे 2026 पासून 23 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. म्हणजे आज आहे 13 तारीख म्हणजे जवळपास 10 दिवसानंतर 10 मे म्हणजे 10 दिवसाच्या गॅपनंतर
23 मे पासून याच्या फॉर्म भरायला सुरुवात ही होणार आहे. यासोबत अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 11 जून ही असणार आहे आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 12 जून असणार आहे. या संदर्भामध्ये परत एकदा अजून ओके, या संदर्भात झालं. या संदर्भातली सगळी जाहिरात आपल्याला दिसते. ही 13 मे पासून फॉर्म भरायला चालू होणार आहे. सॉरी 23 मे नाही, 13 मे पासून चालू होणार आहे. 1 महिन्याचा कालावधी आपल्याकडे असणार आहे. 1 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे, हे फॉर्म जे आहेत ते फिलअप करायचे 11 जूनपर्यंत. 12 जून ही त्याची शेवटची तारीख असणार. म्हणजे शक्यतो आपण 11 जूनपर्यंत आपले सगळे फॉर्म भरून फिलअप करून तयार ठेवायचे आहेत. आणि एक्झामच्या ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन येईल त्यामध्ये तुम्हाला सगळ्या एक्झामच्या डेट वगैरे सर्व इत्थंभूत स्वरूपात असणार आहे. या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत. यासोबतच करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे या संपूर्ण बॅचेस या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर चालतात. ह्यापेक्षा अधिक बॅचेस आहेत. आपल्याला जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या मी इथं आणण्याचा प्रयत्न केला आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक असेल, कामगार विभाग असेल, तलाठी भरती असेल, त्यानंतर दारूबंदी असेल, चौकीदार असेल, नगर परिषद, आरोग्य विभाग, वनरक्षक, ग्रामसेवक, त्यानंतर स्टेट बोर्ड्स जे आहेत त्या सगळ्यांचा बेस आहे स्टेट बोर्ड. लक्षात ठेवा, सगळ्या एक्झामचा बेस स्टेट बोर्ड आहे सरळ सेवेमध्ये. त्यामुळे ती एक महत्त्वाची बॅच आहे. त्यानंतर MPSC ग्रुप बीची जाहिरात ही लवकरच म्हणजे चालू आहे. ग्रुप सीची जाहिरात ही लवकरच येण्याच्या मार्गावरती आहे. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच जी आहे ती आपण घेतो. आणि यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक इंडिव्हिज्युअल बॅच ही जवळपास 699ला आहे. यातल्या 2 बॅच अपवाद आहे. ते म्हणजे एक अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि चौकीदार, आदिवासी चौकीदार, या 2 बॅच या अपवाद आहे. यामध्ये फक्त 499ला या बॅच सध्या उपलब्ध आहेत. नंतरच्या टप्प्यामध्ये याची वाढ ही होणार आहे. आणि यासोबत संपूर्ण सरळ सेवा बॅच ही 1299ला आपल्याला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपण त्या अभ्यासाची तयारीला सुरुवात केली असेल संपूर्ण सरळ सेवेच्या, तर करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला नक्की व्हिजिट करा. यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करायचं आहे, सरळ सेवा फोल्डरमध्ये जायचं आहे, आपल्याला हवी ती बॅच जॉईन करायची. विशेषतः जे कामगार विभागाच्या बॅच संदर्भात बघताय त्यांनीसुद्धा संपूर्ण सरळ सेवेची बॅच जाऊन जॉईन करायची. या संदर्भात तुम्हाला कोणतीही अडचण असेल, प्रश्न येत असेल तर तुम्ही विचारू शकतात. ठीक आहे, चालेल. मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये या संदर्भातली कामगार विभागाची अजून डिटेलमध्ये जाहिरात असणार आहे. आणि फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, काय काय डॉक्युमेंट लागणार या संदर्भातले सुद्धा आपण माहिती घेऊन लवकरच आपल्यासमोर उपस्थित राहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.